भगवान की
देवाची द्वारे उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे असोणी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाळा सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंग करुणा दयाळा तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी विकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका मस्तक हे पाया गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग दंडवत दुसरी वंदू सारदा जे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावे जे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदु माही दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माही दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा नमन करुणे सकळा हरिकथा बोली पोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधेल्या
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. ज्ञानांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, वैष्णवांचे शिरोमणी, भक्तांचे अग्रगणे इत्यादी अनेक विशेषणाने युक्त असणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय, त्यांचा सर्वांच्या परिचयाचा आणि हरिपाठ या ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालावाप्रमाणे याही वर्षी पण एक आगळे वेगळे निमित्त आहे. रौप्य महोत्सवी वर्ष सप्ताहाला प्रारंभ होऊन यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाले आणि म्हणून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने हा लोहारेकराच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं लोहारेकरांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सप्ताह आहे. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर नियोजन, दोन्ही मृदंगाचार्य, दोघालाही प्रथम मनोभावे वंदन. इकडचे सर्व टाळकरी महाराज गायनाचार्य, इकडचे सर्व टाळकरी महाराज गायनाचार्य, विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, हार्मोनियम वादक महाराज न बसलेल्यातले सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. आमचे हरिभक्तिपरायण महेशजी महाराज माकणीकर यांनी सर्वांच्या वतीनं मला रामकथेचं आजच्या पहिल्या दिवसाचा कीर्तनाचं दिलेलं निमंत्रण. म्हणून कथेच्या संबंधाने आणि आता कीर्तनाच्या संबंधाने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. उपस्थित माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून सर्व संयोजकाला कोटी कोटी धन्यवाद देतो. पण संयोजकांनी लोहारेकरांच्या विनंतीला मान देऊन पहिल्या दिवशीच आपण लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्याचं सौंदर्य वाढवलं. लोहारेकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. माऊलीच्या हरिपाठ या शास्त्रातील प्रथम क्रमांकाचा आहे. हरिपाठ 27 अभंगाचं पुस्तक असलं तरी ते शास्त्राच्या व्याख्येत बसते. ग्रंथाचं महत्व त्याच्या किमतीवर अवलंबून नसते हे लक्षात ठेवा. अजूनही गोरखपूर प्रेस गीता किंमत 1 रुपया, माधवराव माणिकचंद गुटका 7.5 रुपये आणि गीता 1 रुपये. सकाळची किंमत 5 रुपये आणि गीतेची किंमत अजूनही 1 रुपया आहे. असं डोकं चालवू नका की 1 रुपयाची गीता हलक्या दर्जाची, 5 रुपयाचा सकाळ भारी दर्जाचा. सकाळ 5 रुपयाचा असला तरी मर्यादित आहे. सकाळला मर्यादा आहे दुपारपर्यंतची, म्हणून त्याचं नाव सकाळ आहे. कितीही आवडीनं वाचणारा माणूस असला तरी सकाळला फक्त दुपारपर्यंत वाचतो. दुपार झाली की सकाळ फेकला कोपऱ्यात, उलट दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आदल्या दिवशीचा सकाळ टिकला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशीच्या सकाळवर सकाळचा कार्यक्रम होण्याची शक्यता. 5 रुपयाचा पण 24 तासात दुर्दशा.
1 रुपयाची गीता 5000 वर्ष झाले आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो. हरी सम जगत कछु वस्तू नाही नाही प्रेम समपंथ सद्गुरु सम सज्जन नाही नाही गीता समग्रंथ. म्हणून 27 अभंगाचं पुस्तक सामान्य समजू नका. शास्त्राच्या व्याख्येत बसता येते. ज्याच्या प्रारंभाला अनुबंध चतुष्ट येत असतं त्याला शास्त्र म्हटलं जातं. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे अनुबंध चतुष्टय आहे. आमचे हरिपाठात पहिल्याच अभंगात आहे. अधिकारी कोण? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. त्याचा विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याला प्रयोजन काय? तेने मुक्तीचारी साधेल्या. आणि या तिन्हीचा संबंध अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे अनुबंध चतुष्टय सुरुवातीला ज्यात येतात ते 27 अभंगाचं पुस्तक नाही, शास्त्र आहे. विठ्ठल शास्त्राची व्याख्या अल्पाक्षरम असंदिग्धम सारहत विश्वतोमुखम. अक्षर थोडी आणि अर्थ आकाशाला गवसणी घालणारा त्याला शास्त्र म्हणतात. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. आमचे अक्षर जास्त आणि अर्थ एवढासा त्याला म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे. अलिकुल वहनाचे वहन आणि तो होते शशिधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. नदीपती रिपुत्याचा तात भंगुणी गेला. रविसुत महिसंगे फार दुःखित झाला. एवढे शब्द खर्च केले पण अर्थ पाणी आणत होती बैलानं मारलं पडली कानाला लागलं. पुन्हा सांगू, एक लाईनची लाईन पण पाणी आणत होती. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. अली म्हणजे भुंगा, ज्याच्यात राहत होते कमळ आणि ते कमळ ज्याच्यात राहत होते पाणी. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. मग सर्वांना पाणी आणत होती. एवढी लाईन. शशिधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. शशिधर वहनाने ताडिले मार्ग पंथे म्हणजे याचा अर्थ बैलान मारलं. बघा, फक्त बैलान मारलं एवढ्यासाठी. शशिधर वहनाने, चंद्र ज्याच्या डोक्यावर असतो तो महादेव, ज्याच्यावर बसतो तो नंदी. शशिधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. मग काय झालं? नदीपती रिपू त्याचा तात भंगुणी गेला. नदीपती रिपू त्याचा तात भंगुणी गेला याचा सरळ अर्थ आहे माठ फुटला. बरं का? माठ फुटला. नदीचा पती समुद्र, त्याचा वैरी अगस्ती, त्याच्यातून जन्म अगस्तीचा झाला तो माठ कुंभ. माठ फुटला. नदीपती रिपू त्याचा तात भंगुणी गेला. काय झालं? रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. म्हणजे कानाला लागलं. डाव्या भागाला पडली असेल, खरचटलं. रवी सुत म्हणजे कर्ण, मही संगे जमिनीशी घासला कान, दुःखित झाला. लक्षात आलं ना? शास्त्र काय? अल्पाक्षरम असंदिग्ध. सुटसुटीत प्रश्नाची उत्तर थोडक्या अक्षरामध्ये. तुम्ही झोपेतनं उठल्या उठल्या हरिपाठाला विचारा, हरिपाठा आम्ही काय करू नये? वाया तो दुर्गमी न झाली, वाया तो दुर्गमी. असं याला हरिपाठ म्हणतात. जाऊ द्या, कळलं तुम्हाला? अरे एवढं सोपा नाही भाऊ. पुढचं घेतलं की मागचं येत नाही. काय करावं, काय करू नये? सुटसुटीत प्रश्नाची उत्तर. काय करू नये? वाया तू दुर्गमी न घाली म्हण. हरिपाठा बोला ना, आम्ही काय करावं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे हरि
करू नये. वयात दुर्गमीनं खाली मान. काय करावं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून शास्त्र अल्पाक्षरम असंदिग्ध. आता पहिल्यापासून निर्माण होतो. एवढी ग्रंथ संपत्ती ज्ञानोबारायाची असताना पुन्हा 27 अभंगाचं पुस्तक काढण्याची गरज काय? ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, चांगदेव 65 आहे, अमृतानुभव आहे. एवढी विपुल ग्रंथ संपत्ती आहे. मग पुन्हा हे 27 अभंगाचं पुस्तक कशासाठी? माऊलीनं सगळी ग्रंथ निर्मिती केल्यावर सिंहावलोकन केलं. लक्षात आलं की सर्वसामान्याला न पेलवणारे हे ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचा विचार करा, त्याच्यात इशारा दिला. सुमनु आणि शुद्धमती अनिंदक अनन्यगती गौते तया प्रती चावळी जे सुखे. किंवा अहो अर्जुनाची पांती परिसणया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. म्हणजे बाकीचे आणि उठून जावे. माऊलीची भाषा आहे, दुखवायचे नाही. पण का मितुले आणि रसाय साच आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून आदरार्थी बोलले. अहो अहो हे कशी भाषा आहे सांगू का? समजा लोहाऱ्यामध्ये लग्न आहे, मंगल कार्यालयात 500 पासेस दिल्या भोजनाच्या, 500. आणि शेवटचं मंगलाष्टक झालं 1000च्या वर समाज मंगल कार्यालयात. शेवटच्या मंगला आले लग्न गटी. आत्ता नवरीच्या बापाला प्रश्न पडतो, 500 भोजन 5 दिल्या, स्वयंपाक 500चाच आहे ना, 1000 आले कुठून? बरं निघून जा म्हणावं कसं? आहे का नाही? मग ती भाषा. मुलीचा बाप माईक जवळ येतो, पाहुणे मंडळीला धन्यवाद, आमच्या मुला मुलीला आशीर्वाद देण्याकरता अमोल वेळ खर्च करून तुम्ही इथपर्यंत आला. आम्ही दोघही व्याही तुमचे आभारी आहोत. लगेच जेवणाची तयारी आहे. ज्यांना ज्यांना भोजन 5 दिल्या त्या सर्वांनी थांबावं. म्हणजे बिना पासवाल्याने उठून जावं. ते माऊलीची भाषा. अहो अर्जुनाची पांती परिसणया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. म्हणजे अर्जुनाच्या योग्यतेची. आता अर्जुनाची योग्यता काय? आता त्या अर्जुनावर कीर्तन होईल. पहिली गोष्ट तो अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे भीमाचा भाऊ एवढा नाही. त्याच्यात 3 पद आहे. एक अ आहे, एक रुजू आहे, एक न आहे. आणि मग 3 मिळून संधी झाला अर्जुन. मध्ये रुजू आहे. रुजूचा अर्थ आहे सरळपणा, रुजूता. पण अरुजू म्हणजे वाकडेपणा. पण एक न शिल्लक आहे. 2 नकारचा 1 होकार. वाकडेपणा नाही, अरुजू न अत्यंत सरळपणा. म्हणून 4 शब्द अर्जुनाला लावले. सुमनु, शुद्धमती, अनिंदक, अनन्यगत. तो सुमनु आहे. सुमनचे बरेच अर्थ आहे. सुमनचा अर्थ तांदूळ होतो. ते मराठी आहे, इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो. KING, किंग मीन्स राजा. कुठे जाऊ द्या तरी किंग मीन्स राजा. अरे तेवढं नाही भागत मराठीत. आता अभिजात दर्जा मिळाला मराठीला, तरी आम्हा मराठी माणसालाच मराठी येत नाही. अजूनही रेल्वे स्टेशनला काय म्हणतं माहित नाही. रेल्वे स्टेशन मराठी बरं माहिती नाही, तेच बरं आहे. कारण ते फार मी शोधलं नाव, पण बरंच लांब आहे. अग्निरथ निवास स्थान, त्याचं रेल्वे स्टेशन. एवढं लांब लचक बांग, त्यापेक्षा रेल्वे स्टेशन नाही तर स्टेशन. ही मजा पहा. किंग एकच शब्द कुठेही चालतो. राजा तसं नाही होत मराठीत. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिलपाल म्हणजे राजा. मग राजा पर्यायी कोणता येईल मराठीत? आमच्या राजाचं डोकं चालत नाही. आमचा राजा मराठीत नापास होतो, इंग्रजीत पास. किंग फक्त किंग. म्हणून जगातली सर्वात श्रीमंत भाषा कोणती असा जर कोणी प्रश्न विचारला तर उत्तर आहे मराठी. कारण भाषेचं वैभव, भाषेची श्रीमंती, भाषेची संपन्नता स्वरावर असते. स्वरावर जेवढे स्वर जास्त तेवढी भाषा धनवान, जेवढे स्वर कमी तेवढी भाषा गरीब.
मग जगाच्या पाठीवर सर्वात गरीब भाषा इंग्रजी आहे, तिला 5 स्वर आहे, ए ए आय ओ यू. तुम्हाला चांगलं पाठ आहे, ए ए आय ओ यू 5 स्वर, तिथंच घुटमळते ते. पण 16 स्वर असलेली एकच भाषा जगात आहे मराठी. तिथे छातीला हात लावून म्हणावं लागलं, माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पैजा जिंके. काही माणसं म्हणतात तुम्ही मराठीला श्रीमंत म्हणता, इंग्रजीला गरीब म्हणता, मग इंग्रजी सगळ्या जगात चालते, मराठी फक्त महाराष्ट्रात. अरे इथंच उत्तर आहे भाऊ, का सगळीकडे व्यापून असते ती गरिबी, मोजकी असते ती श्रीमंती. पुणे गावात जाण तुम्ही, 10 घर बरं का महादेवराव, तुमच्यासारखे 10 घर, बाकीचे पत्र्याचे 90 घर. गरिबी व्यापून आहे. तसं गरिबीचं दर्शन कुठेही आहे. तुम्ही भारतभर फिरा, कोणत्याही विमानतळावर जगात जा, इंग्रजी हात जोडून स्वागताला उभे. पण मराठीचं दर्शन घ्यायला तुम्हाला मुंबईला उतरावं लागेल. मराठ बोल कौतुक आहे. इथे अरुजून आपल्याकडे वाढलं. रुजुता. सुमनु, सुमन शब्दाचा अर्थ फुलं होतात, सुमन शब्दाचा अर्थ तांदूळ होते, सुमन शब्दाचा अर्थ एका मुलीचं नाव असते. इथे सुमन शब्दाचा अर्थ चांगलं मन घ्यायचं. हे मराठी आहे. सुमन म्हणजे तांदूळ, सुमन म्हणजे फुलं, सुमन म्हणजे मुलगी, आणि सुमन म्हणजे चांगलं मन. अर्जुन सुमनो. इथून वाढत चाललं आपलं. पण तरी बरोबर वेळ, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अजून काही मला महाराष्ट्र वैतागला नाही. सुमनो तो चांगल्या मनाचा आहे. आणि परमार्थामध्ये जर पहिली गरज असेल तर चांगल्या मनाची. तुका म्हणे मोकळे मन, तुका मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन. नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी. तुका म्हणे मोकळे मन, नारायण भोगासी, नारायण भोगासी, नारायण भोगासी. तुका म्हणे मोकळे मन, सुमनो. त्याच्या पुढे शब्द आहे शुद्धमती. शुद्धमती आता बुद्धीचे प्रकार आहे. काहीची बुद्धी वल्या शेणासारखी असते, काहीची बुद्धी गोवरी सारखी असते, काहीची बुद्धी कापरासारखी. वलशेण माहिती आहे ना, पेटवणार मेलं तरी वलशेण पेटत नाही. तसे गुरुजी वैतागले तरी तो विद्यार्थी शिकत नाही. तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड दगड बरा दे. काहीची बुद्धी गोवरी सारखी. गोवरी पेटते पण पहिले पेटवणाराला रडवते. फुंकर घालून फुंकर घालून फुंकर घालून डोळ्यातून पाणी आणते, मग गोवरी पेटते. तसे काही बहादर शिकतात पण गुरुजीच्या नाकी न बांधतात. हे गोवरी सारखी. कापरासारखी. कापराला अग्नीचा संबंध आला की पेटलाच कापुराच्या भाती उजळल्या जाते. त्याला शुद्धमती. अर्जुनाची बुद्धी. म्हणून काना वचनाचे भेटी. काना वचनाचे भेटी म्हणजे गुरुचं वचन शिष्याचा कान की पाठच. तुका म्हणे काली ऐकिली माता, तोची झाला घाट जीव बाणा, तोची झाला घाट जीव बाणा. काना वचनाचे भेटी. किंवा दुसरी एक ओवी आहे. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीच दुसरा घोट भरू पाहे एक सरा आगव्याचा. अर्जुनाचं ऐकणं म्हणजे अगस्ती सारखं, श्रीकृष्णाचं सांगणं समुद्रासारखं.
घोट भरो पाहे एक सरा आघव्याचा, म्हणून शुद्ध मती अनिंदक, तो कोणाची निंदा करीत नाही आणि कोणी केली तरी रागवत नाही. आणि पुढे अनन्य गती, म्हणून गौपी तया प्रती चावळे जे सुखे. म्हणून ज्ञानेश्वरी तयार झाल्यावर माऊली विचार करते की हा ग्रंथ अर्जुनासारख्याच्या योग्यतेचा झाला, बाकीच्याच काय. अमृतानुभव ते त्याच्यापेक्षा कठीण झालं. चांगदेव 65, 1400 वर्षाच्या योग्याला पहिल्या गोबीचं पहिलं टोक नाही कळालं. मग माऊलीला प्रश्न पडला, एवढी ग्रंथ संपत्ती सर्वसामान्याला न पेलवणारी आहे, मग माझ्या सर्वसामान्याचं काय. मग सर्वसामान्याच्या उद्धारासाठी सोपा ग्रंथ काढला, त्याचं नाव हरिपाठ आहे. सोपा, पण वर लक्ष द्या. सोपा आहे पण इतका कठीण आहे, इतका कठीण आहे, इतका कठीण आहे. पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पहिल्या शब्दावर पहिला प्रश्न आहे. सांगा, देवाला द्वार असतं का देवळाला? सुरुवातीतून आहे ना हरिपाठाची. दार कशाला असतात महादेवराव? मग काही बिघडलं असतं का? देवळाचे द्वारी. अरे दार जर देवळाला असतात तर इथं का नाही लिहिलं देवळाचे द्वारी? माऊली म्हणतात ते मलाही कळतं, मग का नाही लिहिलं? त्याचं कारण आहे, देवळाचे द्वारी बडवे उभे जन्म भरी, एक नाही मुक्ती तो 4 कुठल्या. विठ्ठल आपलं खेळ चाललं बरं का. मला महाराज समजू नका, आपल्या घरात गप्पा चालू आहे असं समजा. म्हणून ते अरे देवळाचं द्वार वेगळं, देवाचं द्वार वेगळं. मग देवाला द्वार, हा देवाला द्वार आहे. देवाचं द्वार कोणतं? येथे सेवा हा दारवंता. देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. देवाचं द्वार सेवा आहे आणि सेवा शब्दाचा जन्म भज धातू पासून झाला. भज सेवायाम, भज भजती. मग त्याच भजन झालं, त्याचीच भक्ती झाली. सेवा शब्दाचा अर्थ आहे भजन. म्हणून तर फडावर काय तू का म्हणे, येथे भजन प्रमाण काय थोर पण जाणावे ते, आणि अखंड फड जागविला रे. सेवा आहे. भजन शब्दाचा अर्थ सेवा आहे, भजन शब्दाचा अर्थ भक्ती आहे. आणि भक्ती केल्यामुळेच नामदेवराय म्हणतात जन्म. अरे घाबरू नको, घाबरू नको. त्याला सांग दुपारचाच बाबा आहे म्हणा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती, तेरी तुझी प्राप्ती झाली देवा. देवाचं द्वार म्हणजे सेवा, सरळ सरळ भक्ती. इथपर्यंत आलो आपण. देवाचं द्वार म्हणजे भक्ती. त्याच्या पुढे शब्द आहे उभा. उभा शब्दाचा अर्थ बसल्याच्या विरुद्ध नव्हे, नाही तर बसला विरुद्ध उभा, तेवढं नाही लावायचं. इथं बसला तरी उभाच म्हणायची पद्धत आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवार
खरं आहे ना उभा? मग उमेदवार उभा असतो तर बसत नसतो का? चहा पाणी घेतो, गाडीत बसतो, स्टेजवर उभा राहतो, पुन्हा बसतो. अरे कधी कधी खासदारकीची निवडणूक असली म्हणजे तर स्टेजच मोडायचा राहतो. काही गावातले 5-25 न त्यांच्या सोबतचे 5-50 बसतात ना. अशिक्षित माणसाला कळत नाही यातलं उभं कोण आहे. स्टेजवर बसला आणि उभा याच्यावर चाललं माझं. 50 बसले आणि मग अशिक्षित लोक सुशिक्षितांना विचारतात काय स्टेजवर 50 जण बसले याच्यातलं उभं कोण आहे? सांगा आता कुठं चालली मराठी. ती कबूल करतून बसले काय म्हणता आजोबा? अरे 50 बसले आहे ना. हा उभं कोण आहे? ते पांढऱ्या दाढीचं आहे का नाही, त्याच्या शेजारचं काळ्या दाढीचं, त्या शेजारचं कडक टोपीवाला, त्याच्या शेजारचं पटक्यावाला, त्याच्या शेजारचं काळ्या चष्म्यावाला, त्याच्या शेजारचं बिना दाढीचं बिना मिशीचं जे लोडाला टेकून बसलं ना ते उभं. जे बसलं आहे ना हा तेच उभा आहे. याचा अर्थ इथे बसल्याच्या विरुद्ध उभा घ्यायचा नाही. उभा शब्दाचा अर्थ घ्यायचा तत्पर. तत्पर कार्य तत्पर म्हणतात त्याला. उमेदवार उभा म्हणजे काय? तुमचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे. तो उभा राहून सांगतो मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे. तुमचं अमोल मत देऊन तुमची सेवा करण्याची संधी मला द्या. मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे म्हणजे उभा आहे. इथपर्यंत आलो. हरिपाठ सोपा नाही हा. देवाचे द्वारे उभा इथपर्यंत आलो आपण. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर. हा जमला? त्याच्या पुढे शब्द आहे क्षणभरी. देवाचे द्वारी उभा क्षणभरी हे अर्थ लक्षात घ्या. देवाचं द्वार भक्ती, उभा तत्पर, आणि क्षणभर म्हणजे क्षणभर नाही जन्मभर घ्यायचं. क्षणभर शब्दाचा अर्थ जन्मभर आहे. जन्मभर हे फक्त मराठीतच होते. तुमच्याच भाषेत पटवून देतो मी. खरं सांगा ज्ञानोबा रायाला क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवटी असं का लिहिलं? रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा घडी राहू नको. सर्व सुख मिळेल, काही शास्त्र निवडे, काही शास्त्र निवडे. सर्व सुख मिळेल, काही शास्त्र निवडे, काही शास्त्र निवडे. रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा घडी राहू नको. आज के आनंद की जय. आपला आपला आनंद लुटायचा आपल्याला. इथपर्यंत आलो आपण. आता खरं सांगा क्षणभरच जर म्हणायचं असतं तर पहिल्या अभंगात शब्द काय? उभा क्षणभरी, आणि शेवटी रिकामार्ध घडी राहू नको. याचा अर्थ क्षणभरचा अर्थ जन्मभर घ्यायचा. क्षणभर म्हणजे जन्मभर. ते सोपं सांगावं लागलं. सुखा लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. आता दरवर्षी जाणारे मूर्ख आहे का? एक वेळ का म्हटलं? अरे एकदा गेला आणि तिथं पंढरपूरच्या वाळवंटातला तो सोहळा पाहला. लुप्तली नादी लागली समाधी, लुप्तली नादी लागली समाधी. जन नर नारी लोकारी, जन नर नारी पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित साक्षी योगी महानुभाव. एक सिद्ध साधकारे, एक सिद्ध साधकारे,
नाचते आनंद कल्लोळी पवित्र नामावली नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाण नामावली एक वेळ पंढरीला जा आणि तिथं गेल्यावर हा सोहळा पाहला ना, मग पुढच्या वर्षीच्या आषाढीला नायलनच्या दोरीनं लोहाऱ्यात बांधून ठेवला तरी दोऱ्या तोडून गेल्याशिवाय एक वेळ म्हणायचा अर्थच आहे जन्मभर वारी कर. एक वेळ नाही, जन्मभर. अरे ते पूर्वीचा काळ, अल्पवयात लग्न व्हायचं पोरीचं बरं का. अल्पवयात लग्न एकदा नांदायला गेली आणि तिकडनं आली की रडू रडू डोळे सुजायचे तिचे. आई ग बाबाला सांग मी जात नाही म्हणाव, जात नाही म्हणाव नांदायला, मी जात नाही म्हणाव नांदायला. बाबाला सांग एखाद्या विहिरीत ढकला म्हणाव पण जात नाही म्हणाव. आणि मग सासरा यायचा घ्यायला. ते काही चार चाकी नाही, माधवराव बैलगाडीचा काळ. खिल्लाऱ्या बैलाची जोडी डोक्या एवढी उंच, बैलाच्या झुली त्याच्यावर झुली द्या. आणि मग ती बैलगाडी, त्याच्यावर बसलेला सासरा, तोही खिल्लाऱ्या बैलाच्या जोडीला आणि बैलगाडीला शोभेल असा 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन, कोशाचा पटका, वाघासारखे डोळे. सासरा घ्यायला यायचा. मागच्या खिडकीतून बघितलं मुलीनं, पळत झाली. आई वाघ आला. देवाश जात नाही म्हणाव, बाबाला सांग जात नाही म्हणाव. रडून रडून डोळे सुजायचे तिचे. आणि मग झालं सगळं सॉटकर, सगळं पुरणपोळीचा पाहुणचार झाला. पुरणपोळीचा पाहुणचार झाला म्हणजे महादेवराव समजायचं की गोपाल गाल्याचं कीर्तन आहे, निघावं. काय काय पुरणपोळीला जुमानत नाही, पुन्हा थांबतातच. अरे ती अकालपट्टी आहे. पुरणपोळीचा पाहुणचार झाला, सगळे झालं, बैलगाडी जुंपली. झालं का सुनबाईचं? सासरा म्हणतो जंगलाचा रस्ता आहे, सूर्य मावळाच्या आत गेलं पाहिजे म्हणा. मग बाप येतो घरात. पाटलेला म्हणतो झालं का पोरीचं? बैलगाडी जुंपली सासऱ्यानं, इकडे या. हा पोरी झालं का म्हणतो, इकडे या म्हणते. तिथून बोलता पाटली, अरे मुलीचं इकडे या म्हणतात. काय हो, ती जात नाही म्हणती. काय नांदायला जात नाही म्हणते, नांदायला जात नाही म्हणती. उडाली करारी स्वभावाचा बाप. काय नाटक लावला पोरी? अरे सगळ्या तालुकाभर जय हरी पाटील, जय हरी पाटील, सगळ्या गावाच्या पंचायती मिटवतो. आणि लग्न झाल्यावर माझी पोरगी माझ्या घरात, काय तोंड टाकू समाजाला? तिकडे मेली तरी चालेल, तुझ्या 10व्याला येईल, पण आता इथं नाही राहता येणार. बाप उचलायचा मुलीला, गाडीत टाकायचा, आक्रंद करून मुलगी रडायची. मग बापाही रडायचा. शेवटी बाप आहे. रडून म्हणायचा बेटा तुझ्या सासऱ्याचा अपमान होऊ नये आणि तुझ्या बापाची अब्रू राखण्यासाठी एवढ्या वेळेला जात आई. पुन्हा नाही गेली तर चालेल, एवढ्या वेळेला जा, एवढ्याच वेळेला जा. सासऱ्याचा अपमान करू, एवढ्या वेळेला जा. आणि गेली. वेळ कमी आहे ना, गेली. 10 वर्षाचा काळ गेला, तिला 2 लेकरं झाली. बापाला खाली टाकला मरायच्या वेळेस. बाप म्हणला एकच इच्छा आहे, कोणीतरी जा माझ्या ताईला म्हणाव जेवण तिथं करा, हात धुवायला. काय तेव्हा लँडलाईन नाही, हे नाही. मग गडी जायचा आहे ना, गडी जायचा. गडी गेला, अंगणात उभा राहिला आणि ती कमरेवर हात ठेवून उभी. ताई साहेब मी तुमच्या बापाचा गडी, जेवण इथं करा आणि हात धुवायला तिथं एवढ्या तातडीने बोलवलं. खाली टाकलं, काल खाली टाकलं, तुमच्यात जीव गुंतला म्हणे. जास्तच आजारी आहे का रे? आता कमाल झाली भाऊ, खाली टाकलं म्हणतो तर. अरे तुला माहित नाही बाबा,
2 मुलं इंग्लिश स्कूलला त्यांचा डबा, हे ऑफिसला यांचा डबा, 2 जर्सी गाई व्याल्या धार काढून दूध डेअरीवर मलाच न्यावं लागतं. एवढं दुसरं त्या बळावर सोपून कसं जमतंय बाबा? बरं ते पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, मी काय हिरवं करायची राहिली का रे? आता एकदा येऊन 10व्याला 2-2 हेलपाटे नाही जमत. जा माझ्या आईला म्हणा ताई 10व्यालाच येणार आहे. कोणती ताई? एकदा जायला तयार नव्हती, आता बाप खाली टाकलं तरी यायला तयार नाही. बाप एवढंच म्हणलं होतं ना, एकदा जा एकदा जा. याचा अर्थ आहे जन्मभर सासरी राहा. तसं क्षणभर याचा अर्थ आहे जन्मभर. अरे मग काय बिघडलं काय? जन्मभरी आणि क्षणभरी अक्षर त्यालाच आहे ना. देवाचे द्वारे उभा जन्मभरी, देवाचे द्वारे उभा क्षणभरी. मग क्षणभरी ठिकाणी जन्मभरी का ना? शेवटी जन्मभरच म्हणायचं आहे ना. अरे त्याचं कारण आहे, जन्मभर जर म्हटलं तर कोणी येणार नाही. सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ बहुता सोपं सांगावं लागलं. बस काय 2 तास कीर्तन असते, 2 तास. रात्रभर म्हटल्यावर येईल का कोणी? 2 तास असते. सुलभ सोपं सांगावं लागतं. पूर्वीचा काळ, नातू जर आजारी पडला तर आजीचा बटवा. हे जुने सगळे नातू इथे, जुने नातू बसले का नाही, 65चे 60चे जुने नातूच आहे. आजीचा बटवा त्यांना माहित आहे. तेव्हा औषध नव्हतं. नातू आजारी पडला की आजी कडू गोळी द्यायची, आणि ते वाकडं तिकडं तोंड करून पाण्याच्या घोटासोबत गोळी गिळायचं, पुन्हा आजीकडे येत नसायचं. आजी गोंदिया माहिती आहे कडू गोळी असत म्हातारे, मेलो तरी चालेल, गोळी खाणार नाही. आता प्रश्न पडायचा म्हातारीला, काय करावं? गोळी खाल्ल्याशिवाय आजार नीट होत नाही. गोंद्या तर माझ्या जवळ येत नाही, म्हणून म्हातारी डोकं चालवायची. आवळ्या एवढा गुळ दाखवायची. गुळ, तेव्हा चॉकलेट नव्हतं. गोंद्या हे बघ हे बघ हे बघ हे बघ. गुळ बघून आलाच गोंद्या. दे ना आजी. अरे तुझ्यासाठी आहे. मग हळूच गोळी काढायची आजी पटव्यातून. गोळी केवढी गोंद्या? गोळी चिंचुक्या एवढी आजी, आणि गुळ आवळ्या एवढा. मग तू डोकं चालव. एवढी गोळी गिळली, अख्खा गोळ तुला. गोंद्या गुळाकडे पाहायचा आणि गोळी खायचा. माऊलीला तसंच करायचं आहे. क्षणभर म्हणायचं आहे आणि जन्मभर राबवायचं आहे. हे गुळ दाखवून गोळी खायला लेकरू दुरुस्त झाला पाहिजे. दुसरं एक सांगतो. थोडं राहिला आता, काय 1 तास राहिला अजून. क्षणभरच चालू आहे आपला. एखाद्या वेळेला पिणारा सुद्धा त्याच्यावर परिणाम होतो, बरं का? तो काही एवढा वाईट आहे का रे बाबा? जन्माला आला आणि प्यायला लागला का तो? संगतीने बिघडतं राजा, संगतीने बिघडत. एकदा पोटात गेली म्हणजे त्याला 40 फूटचा रोड नाही पुरत. या काठाचं त्या काठाला, त्या काठाचं या काठाला जाऊन पडतं गटारात. शिव्या भारत सरकारला. काय भारत सरकार मूर्ख आहे. लोक म्हणतात काय केलं सरकारनं? काय केलं म्हणजे दोन्ही बाजूला रोड, मध्येच गटार. मध्येच गटार नाही रे, गटारामध्येच तू आहे. तर सरकार काय? बरं आहे का? आपको पता है हमने शराब पी है. और शराब तो क्या पिएगा? शराब तुम्हारे खानदान को पिएगी, शराब तुम्हारी इज्जत को पिएगी, शराब तुम्हारे तबीयत को पिएगी, शराब तुम्हारे पैसे को पिएगी, शराब तुम्हारे बाल बच्चे को पिएगी, शराब परिवार को पिएगी, प्रतिष्ठा को पिएगी. सभी को पीने वाले शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा. तो गैर समझ दूर करो. कितनी भी पावरफुल रही तो जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. त्याच्यावर परिणाम झाला आहे. पुण्या गावचं विचारू नका. झाला परिणाम. त्याला वाटलं आता उद्यापासून प्यायची नाही. मग तज्ञ डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब, ते रौप्य महोत्सव चालू आहे लोहाऱ्याला. काल गेलतो की ते नागपूरचे बाबा होते, त्यांनी सांगितलं आता माझ्यावर परिणाम झाला, मला दारू प्यायची नाही, सोडायची आहे.
डॉक्टर म्हणले तुला सोडता येणार नाही. तुमच्या पाया पडतो साहेब, दंडवत घाल पण सोडता येणार नाही. आता जर दारू बंद केली तर तरी राहणार नाही, संडास लागणार नाही, चिडचिडा होईल, झोप येणार नाही, भूक लागणार नाही. काय उपाय सांगणार? उपाय आहे ना, काय कमी करता येईल? कमीच सांगणार साहेब. घेत किती? दिवसाला 2 बाटल्या घेतो. शाबास रे पठ्ठ्या, बंद करू नको. रोज 1 घ्यायची, महिन्यानी भेट. हुशार डॉक्टर. रोज 1च घेतली तर महिन्या साहेब, 1च घेतली बरं का तर वा रे पठ्ठ्या. आता दररोज अर्धी घे, 15 दिवसांनी भेट. आलं. आता पावभर घेत जा. आता फक्त 90 घे. अरे ऐकून काय बाबा बोलते डोके चालू शब्द ऐकून पाठ झाले राजा. तुम्ही काऊन तसं माझ्याकडे पाहता? आता आठवड्याला घे. महादेवराव पुन्हा आलं. आता 15 दिवसांनी एकदा घे, पुन्हा आलं. आता दर महिन्याला घे, पुन्हा आलं. आता फक्त 6 महिन्यांनी घे, पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे, पुन्हा आलं. अजिबात घेऊ नको. लक्षात आलं ना? कमी 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 करता करता हुशार डॉक्टर म्हणतात आता अजिबात घेऊ नको. ही पद्धत माऊलीची आहे. क्षणभर करता 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 हरिनामात रमला, मग शेवटी म्हणतात अर्ध घडी रिकामा राहू नको. रिकामा अर्ध घडी राहू नको. बस आता लोभात नका पडू. हा बरोबर. याचा अर्थच आहे प्रवृत्तीसाठी सोपं सांगावं लागलं. म्हणून क्षणभरी क्षणभरी क्षणभर माऊलीच्या 2-4 ओव्या डोळ्यापुढे ना. अगदी तेच पद्धत आहे. तरी गायचे करी जमला. तरी गायचे करी या 8 प्रहरा माझारी मोठके निमिष भरी देत जाय. मग जय जय का निमिक देखील माझे सुख ते तुले अरोचक विषय घेईल. सरित कालुरू गे सरिता ओटू लागे चित्त काढेल वेगे. प्रपंच पुणे येऊनी जाईसे शशिबिंब दिवसेंदिवसे हारपतावसे नाहीसे होय. बस बस ते प्रकार आहे. एकदा तस क्षणभर करता करता रमला, रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे इथपर्यंत आलो आपण. देवाचे द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, आणि क्षणभर म्हणजे जन्मभर. जमलं सरळ सरळ. म्हणजे जन्मभर भक्ती करण्यात जो तत्पर आहे तेने मुक्तीच्या देवाचे द्वारे उभा
जन्मभर भक्ती करण्यात तत्पर आहे. तेने मुक्ती चारी साधेल्या. चार मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आणि या चारही मुक्तीचं प्रतिपादन हरिपाठात आहे. तिथेच अर्थ आहे. सलोकता म्हणजे त्या लोकाला जाणे. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे. स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे. सायुज्यता देवच होणे. चार मुक्ती. सलोकता म्हणून त्या त्या धर्मात त्या त्या पंथात हे शब्द आहे की नाही. हिंदू धर्मात वैकुंठवासी कैलासवासी लिहिल्या जातं का नाही. बौद्ध धर्मात बौद्धवासी, मुस्लिम धर्मात पैगंबरवासी. त्या त्या लोकाला जाणे. सलोकता. वैकुंठ भुवनी घर केले, हिचं नाव आहे सलोकता. त्या लोकाला जाणे. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे. परितयापासी पांडवा मी हारपला दिवसावा. जेथ नाम घोष बरवा करते माझा तयापासी पांडवा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेम नामी प्राणी दुर्लभ. याचा अर्थ टाळकरी महाराजांना पाठ नाही असा गैरसमज तुम्ही करून घ्यायचा नाही. कीर्तनकाराची एक आयडिया सांगतो तुम्हाला. कोणताच महाराज सांगणार आहे पण मी सांगतो. पवळ का तुम्ही एकनाथचे वडील. आता लक्ष गेलं. थोर मृदंगाचे अरे मुलगा असं हे पहा. असं होते मी काय सांगत होतो. आयडिया बरं का. तुम्हाला सांगतो कीर्तन काय काय करतो. मनातल्या मनात म्हणून घेतो. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. मग जोरात म्हणतो लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्याला माहित असतं आता हे पहिलं काय आहे. अरे लेका कीर्तनकारा तसं टाळकऱ्यानं जर पुढचं म्हटलं तुला तरी येतं का मागचं. हे आयडिया विठ्ठल. कीर्तनकार म्हणजे काय. त्याने मसाला तयार करायचा आहे. हे प्रमाण म्हणणारे गौंडी आहे, मिस्त्री. कीर्तनकार रेती भिजवायची, सिमेंट टाकायचं, खडी एकत्रित करून द्यायचं आणि ते गमिलं भरून त्यांच्या गौंड्याकडे द्यायचं. त्यानं बरोबर वीट ठेवायची. फिट ते प्रमाण म्हणणे म्हणजे फिट वीट ठेवणं हे गौंड्याचं काम आहे. हे मटेरियल तयार करणं आमच्याकडे. मग एवढं सांगायचं ते तेवढ्याच प्रमाणासाठी विठ्ठल. हे आपलं समीपता तिथून वाढला आपला. परितयापासी पांडवा मी हारपला गे वसावा. जेथ नाम घोष बरवा करते माझा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. देवाची जवळी प्राप्त होणे याचं नाव समीपता. देवासारखं स्वरूप प्राप्त होणे. चतुर्भुज नर होऊन ठेले. पितृ भ्राता हे स्वरूपता देवासारखं रूप प्राप्त होणे. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले.
लाजली गे माया गेले माये गेले द्वारके जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके ओवाळून गेले माये शारके दरा जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवार हे स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे ही स्वरूपता जवळीक प्राप्त होणे समीपता त्या लोकाला जाणे ही सलोकता आणि देवच होणे म्हणते जे वाचा तया मोक्ष सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता तेने मुक्तिचारी साधी तास राहणं एका चरणावर चाललं देवाचे द्वारी उभा क्षणभरीतेने मुक्तिचारी साधी येल्या महाराज झालं कळलं देवाचं द्वार म्हणजे भक्ती क्षणभर म्हणजे जन्मभर उभा म्हणजे तत्पर चारी मुक्ती तेही कळलं पण दार देवाचं म्हणजे सांगितलं भाऊ सेवा हा दारवंटा ठीक आहे मग सेवा म्हणजे नेमकं काय सेवा ते आवडी उच्चारावे नाम अरे का आवडीनं नामाचा उच्चार करणं याचं नाव सेवा अहो ठीक आहे महाराज पण हजारो नाम त्या देवाला आहे माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे हरी मुखे हरी मुखे देवाचं द्वार म्हणजे सेवा हा दारवंट पण सेवा म्हणजे काय सेवा ते आवडी उच्चारावे नाम आवडीनं नामाचा उच्चार याचं नाव सेवा माऊली पण हजारो नाम आहे ना विष्णू सहस्त्रनाम कणा तारो नामचे हजार
कहा नाम लिखो. तिथला प्रसंग आहे ते रागावले ना गोपिका उद्धवावर रागावल्या. इतके दिवस झाले गेला, अरे साधं टपाल तरी पाठवलं का आम्हाला? मोठा माणूस आहे, कार्य व्यापार नसन जमलं, पण तुम्ही एवढ्या गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी एखादं पत्र 15 पैशाचं पाठवलं. त्याला कसं पाठवायचं का? अरे त्याला 1000 नाव आहे, तर नेमकं पत्रात नाव कोणतं टाकायचं? बरं एका गावाला थांबत नाही, आजचं कीर्तन झालं का चाललं दुसऱ्या गावाला. मुक्काम पोस्ट काय? रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्राम भिजवू कंकोत्री, काना काढून नाम 6000, कहा नाम लिखवू कंकोत्री. नाम 6000, हजारो नाम जर त्याला आहे, तुमचा सेवा ते आवडी उच्चारावे नाम. माऊली म्हणतात हजारो नाम असले तरी मी सांगतो तेवढं. हरिमुखे म्हणा, बाकी सुपीक डोकं चालवायचं नाही. मी सांगतो तेवढं हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणाच का? याचं कारण आहे हे 16ने काम करणार आहे. बाकीचे एवढं 16 म्हणजे पूर्वीचा काळ व्यापारी 5000 रुपये घेऊन गेला आणि गुंडाने पकडला, बांधला, नायलनच्या दोरीनं जंगलात, त्याचे 5000 घेतले, हिसकावून खूप मारला, त्याला निघून गेले गुंडन. सकाळी एक साधू स्नानाला चालला, साधूला दया आली, कचा 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 दोरी कापली, त्याला व्यापाऱ्याला बंधन मुक्त केला. व्यापारी पाया पडला, साधू महाराज तुम्ही माझं 8ने काम केल्याबद्दल आभारी आहोत. 8ने तुला का अख्खा सोडला ना, तरी 8नेच काम झालं. गुंडानं 5000 नेले, तेवढे आणून द्या, मग 16ने काम. तस हरी या नामात 16ने का? पापाची निवृत्ती आणि पुण्य प्राप्ती दोन्ही. रू हरती पापाने, जळतील पापे, किती पाप असू द्या, पर्वताप्रमाणे. पापाच्या राशीच्या राशी असल्या तरी जाळायचं काम करत, हे अर्ध काम. आणि नुसतं पाप जाळत नाही, पुण्य करत. किती करत? अरे गणना कोण करी, किती करत? पुण्य इतकं होतं, इतकं म्हणजे रू हरती पापाने, पाप तर जाळतच, पण पाप निवृत्तीपूर्वक पुण्य प्राप्ती. हरिनामाची ताकद. पुण्य किती होतं? अरे मलाही नाही सांगता येत अंदाज. पुण्याची गणना कोण करी? आता कोण करी काय? आता एकदा भजन घेऊ, कोण कोण करते ते हात वर करा. अरे बाबा तुम्हाला बस एवढे हात घ्या, शूटिंग वाले दुखायच्या आधी घ्या. शाबास. एका तालात हा.